नयना कडू आहेत. वहिनी, काय सांगणार? तुम्ही देखील या निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहेत. बच्चू कडू सोबत तुम्ही देखील प्रचाराला मदत, काय विश्वास वाटतो? ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि हा कार्यकर्ता आश्वासक आहे. लोकांना तो त्यांच्यामधला वाटेल. त्यामुळे कार्यकर्त्यांची सगळे कष्ट आहे आणि लोकांचा विश्वास आहे. यश नक्की येईल. विजयाची हमी वाटते? हो हो, निश्चित. काय सांगणार, ज्या पद्धतीनं बच्चू भाऊंनी प्रचार केला, जवळपास 100 सभा केल्या, दुसरीकडे पंतप्रधानांपासून तर गृहमंत्री फडणवीस होते, सोबतच उद्धव ठाकरे, शरद पवार हे प्रचारामध्ये दिसले, परंतु एकट्या बच्चू कडूंनी धुरा सांभाळलेली आहेत. काय वाटतंय? प्रहार हा राष्ट्रीय पक्ष नाही, त्यामुळे बाहेरची कुठली नेते मंडळी आमच्या प्रचारासाठी येत नाही. त्यामुळे प्रहारचा कार्यकर्ता आणि मतदार हाच प्रचारक असतो आणि ओघाओघानं ते काम त्या संघटनेच्या प्रमुखाकडे नेहमी येतं. परंतु प्रत्येकदा दुसऱ्याच्या सांगण्यावरून, प्रचारावरून कोणत्याही उमेदवाराच्या विजयाची निश्चिती नसते. तर त्यानं केलेलं काम आणि लोकांच्या मनात त्याचा असलेला विश्वास हा खरा प्रचाराचा मुद्दा आणि कणा असतो. त्यामुळे प्रहारला दुसऱ्या कोणाच्या येण्याची काही आवश्यकता भासली नाही. ते काय म्हणजे महत्वाची निवडणूक, खासदार आहेत नवनीत राणा विद्यमान या ठिकाणी, काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि तिहेरी लढत होईल असं वाटतं? बळवंत वानखडे आणि प्रहारमध्ये चुरस होईल असं वाटतं आणि प्रहारच्या विजयाची खात्री आहे. भाजप तर